नांदाई माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने कलशरोहण व नूतन मंदिराचे उद्घाटन चैत्र वैशाख शके 1947 शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी परमपूज्य गणेशनाथजी बाबा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। सदर देवीचे मंदिर सिडको चारगाव पुनर्वसन समिती, पाचगाव ग्रामस्थ आणि राजेंद्र व विजय शांताबाई नामदेव शिरढोणकर बंधू यांच्या संकल्पनेतून परमपूज्य गोरक्षनाथ मठाधिपती त्र्यंबकेश्वर बालयोगी गणेशनाथजी बाबा यांच्या हस्ते होम हवन करून मोठ्या भक्तिभाव वातावरणात संपन्न झाले। यावेळी शेकडो भाविकांनी व मान्यवरांनी, ग्रामस्थ व सेवेकरी वर्गांनी पूजा अर्चना करून प्रसाद वाटप केले। यावेळी आलेल्या सर्व भक्तजनांचे मंदिर विश्वस्त तसेच शिरढोणकर परिवाराने स्वागत सन्मान केले। यावेळी या सोहळ्यात विजय शिरढोणकर, राजेंद्र शिरढोणकर, सूर्यकांत मडवी, प्रशांत भोईर, धनाजी पाटील, दत्तात्रय कोळी गुरुजी, मोतीराम मडवी गुरुजी, विजय भगत, सुधाकर कोळी, नारायण मडवी, हरिश्चंद्र भगत, अंकुश पाटील, मनोहर ओवळेकर, ग्रामस्थ कोंबडभुजे तरघर उल्वे, गणेशपुरी मोहा, राजेंद्र पाटील, महेंद्र घरे म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, वामन कडू, नारायण घरत आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाचगावची अतिशय जागृत असं देवस्थान आहे। पूर्वी कोंबडभुजे गावाच्या कुशीमध्ये वसलेले हे देवस्थान आता सिडकोच्या डाव्या वसाहतीमध्ये इथं वसतंय। यामुळे ही भूमी पवित्र झाली आणि हे जागृत देवस्थानाचं पुनर्स्थापन होतं याचा मला मनस्वी आनंद होतोय। तर मी सुद्धा एक देवीचा भक्त आहे आणि माझे मित्र विजयजी शिरढोणकर यांनी यांच्या अथक प्रयत्नांनी आणि पाचगावच्या सर्व लोकांच्या सहकार्याने इथं पुनश्च मंदिराला ही वेगळी झळाळी आलेली आहे असं मला या निमित्तानं वाटतं। तर पाचगावचं जे आमचे पाचगाव एअरपोर्टमध्ये विस्थापित झालेले आहेत आणि त्यामधला हा पुरातन काळातला जवळजवळ पांडवी काळापेक्षा अधिकचा मंदिर तिथं जुना मंदिर होता। त्या मंदिराची इथं नांदाई देवी जागृत देवस्थान जिच्या नुसत्या सांगण्यानं मिठाची साखर झाली होती, ही अशी ऐतिहासिक गोष्ट आहे, कथा आहे आणि त्या देवीच्या इथं पुनर्स्थापन आज इथं होत आहे आणि पाचगावची लोक खरोखर तिला मनोभाव पुजतात आणि तिचं सदैव आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे, तसंच राहील। आता याच्यामध्ये मंदिर बांधण्यामध्ये विजय शिरढोणकर यांनी पुढाकार घेऊन जे आम्हाला सिडकोनं 1 कोटी रुपये दिले होते त्यापेक्षा जास्त जर लागले असतील तर ते त्यांनी वापरायचे होते, असे ते वापरणं होते। आता त्याची पुढं होईलच, म्हणजे समजेलच आणि सुंदर असं सुबक असं मंदिर त्यांनी इथं उभं केलं आहे। आता हे नांदाई मातेचं मंदिर जर म्हटलं तर ही पाचगावची आमची अगदी विश्वासू असे आराध्य दैवत आहे आणि पाचगाव तर मानतच आहे। परंतु आज आमच्या गावातून आमची ज्यावेळेला देवी विस्थापित झाली तर ज्यावेळेला नवीन जी वसाहत जी आमची तशी निर्माण झालेली आहे अर्थातच 25 ते 25मध्ये ही देवीची आम्ही ही स्थापना केली आणि परवाच्या दिवसापासून हा कार्यक्रम देवीचा चालू आहे। ठाणा जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल, उरण तालुका, खालापूर तालुका म्हणजे विभिन्न भागातून ह्या देवीवर श्रद्धा असलेली लोक हा जी तशी दर्शनासाठी येत असतात आणि याच्यापासून खरं म्हणजे पाचगाव असेल की जे भाविक जे असतील ह्या देवीला भजणारे की ज्या देवीवर विश्वास असणारे जे भाविक असतील तर ते आज 4-5 वर्षे खरं म्हणजे याच्यापासून जे वंचित होते पण ती वंचितचं आता ही खरं म्हणजे भरून निघतोय पाचगावची किंवा ह्या देवीला मानणारे भक्तांची। खरं म्हणजे देवी विस्थापित झाल्यानंतर हे देवीचं बांधकाम जे आहे हे कोणाला द्यायचं हा थोडासा आम्ही विचारात पडलो होतो। पण तदनंतर म्हणतो आमच्या कोंबडभुजे गावातील आमचे होतकरू असे प्रथम सरपंच आदरणीय विजयजी शिरढोणकर यांनी या पाचगावला सांगितलं की ही माझी इच्छा आहे की हे देऊल मी बांधतोय म्हणून आणि त्याला पाचगावच्या लोकांनी त्याला सहमती दिली। पण त्यावेळेला सांगितलं आमच्या प्रवीणदादांनी सांगितलं की आमच्या साहेबाई सुद्धा सांगितलं की त्यांनी सांगितलं की हा 1 कोटी जरी सिडकोनी जरी दिले असले तर याच्यानंतरचं जे लागतील की मग 10 लाख लागू दे किंवा 20 लाख लागू दे, मी स्वतः त्याच्यामध्ये टाकीन आणि तुमचं हे देऊल हे मी पूर्ण करून देईन आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं मी देऊल पूर्ण करून देईन। आणि ह्याला सगळ्या पाचगावच्या ग्रामस्थांनी भाविकांनी सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि अशा प्रकारची वस्तू
आज वास्तविक त्यांच्या खरं म्हणजे आज या मंदिराचे शिल्पकार जर म्हटले शिरडोणकर हे कंपनी आहे, मग विजयदादा शिरडोणकर असेल किंवा त्यांचे बंधू राजेंद्र शिरडोणकर असतील यांच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामस्थांचा लागलेला सहभाग या सगळ्यांच्या सहभागातून हे मंदिर आज इथं सुसज्ज असं मंदिर उभं झालं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे. हा मात्र ही अभिमानाची गोष्ट आमच्या 5 गावासाठी नक्कीच आहे मॅडम.